मित्रांनो, शुभ सकाळ, जय महाराष्ट्र. तर मित्रांनो, आजचा जो आपला ब्लॉग आहे तो मोर्शीचा भैरवगड आहे. आम्ही नाईटलाच रात्री इथे 11 वाजता आलो मित्रांनो, थोडं लेट झालो. परंतु इथे आल्यानंतर हॉटेल भैरवनाथ मनूचा ढाबा म्हणून इथे स्टे केला. आम्ही इथे टेंट वगैरे लावला आणि रात्री इथे जेवणाची सोय वगैरे एकदम एकच नंबर झाली मित्रांनो. तर इथे टेंट लावताना बी आम्हाला हॉटेलमध्येच लावता आला, त्यामुळे एकदम छान झोप वगैरे झाली. तर मॉर्निंगच्या 8 वाजले मित्रांनो, आम्ही ट्रेक स्टार्ट करतोय. जवळजवळ 7:30 वाजले आणि हे बघा, आम्ही भास्कर जो आहे गाईडच्या साह्याने आम्ही आता वरती हा ट्रेक पूर्ण करणार. मागे सगळी रेडी झाली आहे. तर चला आता आपण गाईड काय सांगतोय त्याच्याकडे लक्ष देऊया. रवी आहे, प्रत्येकाला सर्वांना सोबत घेऊन त्याला गॅप जास्त नको पडून द्या. मी येतो रवी सोबत. वाटेत काय प्रॉब्लेम आला चालताना दम वगैरे लागला तर घ्या, सर्वांना सोबत घेऊन त्याला. ओके, काय प्रॉब्लेम आला तर त्याला आवाज द्या, लगेच येतो. तर मित्रांनो, आम्ही आता या ग्रुप बरोबरती ट्रेक स्टार्ट करणार आहे. आजच्या जे आपल्या ट्रेक बरोबर आपल्या सोबत आहे, माझ्यासोबत जो आहे ते योगेश महाले. हे कंटिन्यू सह्याद्रीमध्ये कंटिन्यू ट्रेक करीत राहता. तर मित्रांनो, सकाळचं फ्रेश वातावरण असल्यामुळे जास्त काही त्रास होत नाही, परंतु अंतर खूप हे चालायचं बी. आणि 1 ते 1.5 तासाचा प्रवास. आपण मूळ ट्रॅक चालू करणार आहोत. मग आपण मूळ ते क्लॅम्पिंग वगैरे करायला सुरुवात होणार आहे. नाही क्लॅम्पिंग नाही का? क्लॅम्पिंग टॉपला आहे. टॉपला काय नाही आपलं. तुम्ही अजून दुसरे बी किल्ले करता का एवढे? कसं कुठे कुठे जाता तुम्ही? हा ना, तुम्हाला काही ट्रेनिंग बेस राहतो का याच्या आधी? काय असं कुठे करावं लागतं? कुठे करावं लागतं मग का? हरिहरगड वगैरे सगळे करतात तुम्ही? आसपास अजून कोणता आहे हा किल्ला सोडून? वरती सांगाल का? ठीक. हा, वरती तुम्हाला ते वरून दिसेल ना सगळे किल्ले. हा हा, आडवा ना. तर मित्रांनो, या सुग्यापर्यंत जायचंय. जातोय आताच, दम जरा लागलाय. आता बघू पुढे चाललोय हळूहळू. वाईट काय म्हणता या झाडाला ना? म्हणजे काय असतं ते? कांडोळ. खाता का ते? चला मागचे. काय बॅगला पूर्णपणे दम लागला आम्हाला आता. आणि ते म्हणतात ना, ते बरोबर आहे. सह्याद्रीची सैर करणं कोणा आयरा गॅरेची कामं नाही. कोणाचं नाही सांगू शकत. एवढं पाठीवर वज आणि ही सह्याद्री सोपं नाही. चांगला दम लागतो मित्रांनो. आमचं जाऊ द्या, ती काका बघू शकता तुम्ही, एकच नंबर. आमच्या ग्रुपमध्ये 60+ सुद्धा ट्रेक करताय, मानावं लागेल. अजून हळूहळू वरती जायचंय. वरती काय व्ह्यू असेल तो ड्रोनमध्ये आपण कॅप्चर करूच.
तर मित्रांनो आम्ही ड्रोन उडवत उडवता मागे राहिलो, आमचा ग्रुप पुढे गेलाय. हे बघू शकता इथे ड्रोन फ्लाय करतो आम्ही. तर इथे आम्ही आता मागे राहिलोय. थोडा रस्ता समजून राहिलाय, गाईडला आवाज देतोय पण आवाज काय ऐकू येत नाही त्याला. तर बघू आता कसं कसं जातोय. लय भास्कर ते अजून पाठीमागून येणार आहे. पण तो रस्ता हाच वाजतोय, योगेश हाच रस्ता हाच वाटतं. एवढी पायवर वरती जायला हाच रस्ता आहे ना. ओके सकाळी 6ला इकडे. ओके मित्रांनो हाच रस्ता मी म्हटलं तो. तर आम्ही जिथे ड्रोन फ्लाय केलं ना त्याच्यानंतर थोडा सपाटीचा मार्ग लागलाय आणि थोडा झाडाझुडपाचा जंगलाचा मार्ग तुम्ही बघू शकता. पण सपाटीचा आता पुढे सुरक्यापर्यंत जाईपर्यंत बघू आता पुढे कसा लागतो अजून. अजून बेसला जायला किती वेळ लागेल इथून? अर्धा तास लागेल इथून. अर्धा तास. इथून दिसतं ना जवळ दिसू राहिलं पण ते. हा दिसतं पण इथं ट्रॅव्हल्स आहे थोडासा. म्हणजे असं टर्न वगैरे आहे हा, का? turn. चढ आहे का? हो, आहे. चढ वगैरे पण आहे. ओके. इथे कसं ढासळलेले हा, नाही हा, हा. गेल्या वर्षी पावसामध्ये त्याच्यामुळे टाइम लागतो इथं जायला. नाही तर सोपं होतं का पहिले? हो पहिले एकदम सोपी वाट होती, आडवी वाट होती. हा ना. ओके चालेल बनवू लिंबू पाणी मामा. कोण बोलू शकतात अजून अर्धा तास लागणार आहे. 9:30 वाजले आम्हाला इथपर्यंत येण्यासाठी. आणि सूर्याची किरणी या झाडी झुडपातून कशी आमच्या अंगावर येतं बघा. म्हणजे आमच्या खूप भारी वाटतंय. इतकं भारी फील वाटतंय. लिंबू सरबत पिलं होतं एकदम भारी वाटलं आज. हाच तो पॅच आहे. इकडे धसळलंय मित्रांनो काहीतरी. हा. त्यामुळे इथे जास्त वेळ जातोय. अंतर खूप कमी आहे. अर्धा पाऊण तास आमचा इथेच गेला. आणि तुम्ही बघू शकता इथे राईट साईडला एक रस्ता आहे. तो गाईडने त्यांना सांगितला होता काही 2-3 लोकांना. पण आम्ही त्या रोडने नाही आलोय. आणि वरती सुळका दिसतोय बघा. आणि योगेश महाली जी सह्याद्रीची भटकंती करतात ती कशी येते पण.
ब्लॉक करतोय आता आम्ही फिल्मिंग स्टार्ट. आणि दोरीच्या खालून या. थांबा थोडी बॅग अटकते. या थांबा. खाली वाका तुम्ही, खाली वाका. इथे एकदम सोपं आहे. मॅडम थोडस तुम्ही पाय थोडा अजून त्या बाजूला घ्या. अजून त्या बाजूला घ्या. तुम्ही ऐकलं मॅम, मी हात देतो इकडनं. कुठे नाही अडकलं. तू आहे ना? हा मी इथेच आहे. चालेल क्रिस्टी. हो हो. एक मिनिट मॅडम, एक मिनिट. तो हे बघून मी इथे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. खाली 25-15 एक जण असतील वेटिंग करताय वरती येण्यासाठी मित्रांनो. कोई सेफ नहीं है. देखो मनीष भाई बोलते हैं पहाड़ से कोई रिस्क नहीं लेना. पानी पहाड़ से नहीं रिस्क लेना भाई. सिंगल है, सिंगल है. पकड़ो. खूप सोपा आहे, मी केलाय. फक्त एक पॅच एकदम अवघड आहे मित्रांनो. त्याच्यानंतर जवळजवळ सगळं सोपं आहे. बघू शकता एक पॅच मात्र मदतीची गरज आहे तुम्हाला. जोपर्यंत दुसऱ्यांची मदत मिळत नाही तुम्ही वरती येऊ शकत नाही.
पेचमुळे खाली खूप गर्दी होऊन झाली मित्रांनो. पटापट वरती येते ते ट्रेकर लोक आणि तिथे गर्दी झाल्यामुळे मी बघू शकता माहिती इथे मी एकटाच वरती चाललाय. मागे गर्दी नाही, पुढे गर्दी नाही. तिथे लॉक झाले सगळे लोक, हे सर्व लोक. अजून तर खाली ग्रुप नाही, पण वरती येणार आणि मस्त वाटतंय. पहिला ट्रेक आहे माझा हा थ्रिलिंगचा आणि मस्त. अवघड आहे, चान्स आहे इथे पाय ठेवायचं इकडे यायचं. व्हिडिओमुळे मला ते थोडा अवघड पण मी करतो. जमलं मित्र. आत्ता लावले सकाळी. वरती आले, रोप लावत वरती आले आणि मग तर मित्रांनो आम्ही सर्व हा खालचा पॅच पूर्ण केलाय आणि आम्ही आता डायरेक्ट वरती टॉपला जातोय. टॉपला जर जास्त हवा नसेल तरच ड्रोन उडवणार, नाही तर ड्रोन फ्लाय नाही करणार. कारण खाली ते गाईड सांगत होते की आमच्या समोर 2 ड्रोन क्रॅश झालेले. त्यामुळे मी शक्यतो डेअरिंग करणार. परंतु एकदम कमी वारा असेल तर किंवा खाली जाऊन अजून आम्ही 1-2 सीन ड्रोनचे घेऊ शकतो. परंतु आता वारा जर असेल तर कॅन्सल करेल. इथं पाण्याचं टाका लागलं का? आणि मित्रांनो आम्ही आता लास्ट आलोय भैरवगडाच्या टॉपवर. मित्रांनो आम्ही आता लास्ट टॉपवरती आलोय भैरवनाथाच्या. इथे हवा थोडी वाटते कधी, पण ड्रोन उडवा थोडी शंका झाली. कारण तिकडे खाली जर हवा असेल तर ड्रोन परत वरती येणार. तर मित्रांनो इथं आम्ही वारा कमी होण्याची वाट बघतोय. खूप वार आहे आणि केळं पण खातोय, थोडा गोष्टी घेतोय जरा. ग्रुप आहे इथं आजूबाजूला असलेल्या टोटल किल्ल्याची गिळणी करता येते. हरिश्चंद्रगड, कोकणकडा. आणि बघतो जर वारं कमी झालं तर ड्रोन उडू, ते तर खाली जाऊन थोडा हा सीन घेऊन जाऊ. काढून ठेवले कारण हा जो पेच आहे आणि खाचं तर अजून अवघडच आहे, हा सुद्धा अवघडच आहे. चढताना काय वाटत नाही, परंतु उतरताना खाली बघू शकता. मला इथे हा अँगल कितीपर्यंत बॅग पूर्ण तुमची बॅग हेल्मेट वगैरे खूप हेल्मेट खाली काढायचं वरती नेण्याची गरज नाही. ट्रॅव्हलिंगसाठी हेल्मेट आहे आणि फालतू वरती नेले हेल्मेट लक्षात राहते, पॉईंट लक्षात राहतो. तर आता मी पण त्याच्या
हा ही बॅग वगैरे मी यूज करून घेते व्हिडिओ स्टॉप करून आणि मला ओके. तर हाय मित्रांनो, आता ह्या पॅचनंतर तुम्ही बघू शकता तुम्ही रॅपलिंग चालू झाली. तर आम्हाला आता रॅपलिंगची मजा घ्यायची. आता ती मजा आहे की आले तिकडे खाली जाताना आणि हा भास्कर रेडी आहे आम्हाला खाली सोडायला. ऑलरेडी काही जण खाली जात आहे. ओके हात मागे घ्या. राईट हात मागे घ्या. राईट हात घ्या ना मागे. लूज करा, हात मागे घ्या ना असं. मित्रांनो आम्ही इथेच ब्लॉग संपवतो आता. ड्रोनचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडले असेल मित्रांनो तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. हे जे व्हिडिओ मित्रांनो ते आपल्याला इंस्टाग्रामला पण अपलोड होणार आहे. तर इंस्टाग्रामला पण नक्की तुम्ही लाईक करा, इंस्टाग्रामला फॉलो करा आणि युट्यूबला जर तुम्ही व्हिडिओ पाहत असाल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. चला मित्रांनो, धन्यवाद, थँक्यू.